वर्षानंतर, त्याच्यामुळे मी इथे. श्वेता आणि मी 2011 पासून आम्ही एकत्र आहे. इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये आमची पहिल्यांदा भेट झाली आणि 2014मध्ये मी तिला प्रपोज केलं आणि त्यावर तिचा पहिला प्रश्न असा होता की किती सिरियस आहेस माझ्याबद्दल, आणि माझं त्याच्यावरचं इन्स्टंट आन्सर असं होतं की लग्न करायचं आहे तुझ्याशी. 11 वर्ष 6 महिने आणि 12 दिवसानंतर आज आम्ही इथं बसलेलो. माझी मुलीसारखी आहे. माझी लहान मुलगी निकिता आहे. छान आहे. ही पण छान आहे. सगळ्यात जास्त आता तिचा रोल माझ्या घरामध्ये मोठ्या सुनेचा आहे. कारण सगळी होलसेल चार्ज तीच आहे. दोन्ही सुना छान आहेत. दोन्ही सुना नाही, त्या माझ्या दोन्ही मुली आहेत. दोन्ही मुलीच आहेत माझ्या. आणि राहुल बद्दल तर काय सांगू, त्याने किती दिवस वाट पाहिली स्वतःची. अखेर त्यांनी जे इंतजार केलं दोघांनी ते सक्सेस झालं. मला फार आनंद आहे. निकिता जास्त एक्साइटेड होती. निकिता फार एक्साइटेड होती. भैयाचं लग्न आम्हा श्वेता बहिणी आत या. भैयाचे कपडे आहेत, आमचे स्वतःचे कपडे तुला कसं वाटतं? लई खुशी झाली. आवाजच बसतो तिचा खुशी खुशीमध्ये आवाज. सगळं भूक पाणी विसरली. किती रडलं. आता झालं आपलं दोघं सगळं सगळं. ते दोघं जाऊन कसे जाऊन आपलं आधी चांगलं राहणार, काय संसार करत राहू दे. कधी कधी येऊन आम्हाला भेटत राहू दे. बस हेच प्रेम राहू दे, हीच माझी इच्छा आहे. मला खूप चांगलं वाटतं. त्यांनी म्हणजे घरच्यांना जास्त त्रास नाही दिला. त्यांनी सगळ्यांचं जे म्हणले ते केलेलं आहे. त्याच्या मर्जीनं केलं लग्न बरोबर आहे, पण बाकी सगळं जे केलं ते सगळं आमच्या मर्जीनं केलेलं आहे. दुसऱ्या गोष्टी आणि त्याचं लग्न झालं त्याला बघून मला पण रडू आलं थोडं. मला म्हणजे फोटो काढताना माझ्या डोळ्यामध्ये पाणी होतं. त्याला पण झालं लग्न वाईट चालला म्हणून शेवटी दुल्हा पडला.